पाँचो मेरु असी जिन धाम, सब प्रतिमा को करो प्रणाम। महासुख होय देखे नाथ, परम सुख होय। जय बोलो समस्त अरिहंत भगवान की जय। माझ्याकडे आहे. त्यांना हे पेटिका पाहिजे होती ना, पेटिका पाहिजे होती ना त्यांना, दिली का? तुम्हाला पाहिजे होतं की हा जिनेंद्र रचना माझ्याकडे आहे. काय बघितलं होतं वर्णन आपण? 5 मेरूमध्ये स्थित 80 अकृत्रिम चैत्यालय आहेत. त्याच्यामध्ये 8640 अकृत्रिम जिनप्रतिमा आहेत. तर त्या सगळ्या प्रतिमांना आपण भावपूर्वक नमस्कार, दर्शन, पूजन, भक्ती या उद्देशाने आपण या पूजनाचं प्रारंभ केलेला आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय घेतलं, म्हणजे वर्णन काय चाललं होतं आमचं की अकृत्रिम चैत्यालय जिथं जिथं आहेत, आता 3 लोकामध्ये 8,56,97,481 जिनालय आहेत, अकृत्रिम जिनालय. कुठं? 3 लोकात. तर त्याच्यामध्ये प्रतिमा किती आहेत म्हणलं? अकृत्रिम जिनबिंब किती आहेत त्या सगळ्या अकृत्रिम चैत्यालयामध्ये? गुणिले 108 करा. 3 लोकात 925,53,27,948. 948 कमी करू नका. तर एवढे अकृत्रिम जिनबिंब आहेत. तर या अकृत्रिम इन द सेन्स त्याला कोणी बनवलेलं नाही, त्यामुळं त्याला आदी नाही, अंत नाही, असं ते सुंदर रूप आहे प्रत्येक प्रतिमांचं. मग त्या प्रतिमांना मी इथं स्थापना केली आहे त्यांची, आणि हृदयामध्ये त्यांना स्थापन करून त्यांचं पूजन करतोय. तर त्यासाठी काल आमचा विषय झाला की 2.5 द्वीपातच नाही आहेत अकृत्रिम चैत्यालय. कुठं आहेत? नाही, मध्य लोकामध्ये जिथं आहेत तिथं कुठंपर्यंत आहेत? 2.5 द्वीपातच नाही आहेत. 2.5 द्वीपाच्या बाहेर सुद्धा अकृत्रिम चैत्यालय आहेत, पण सगळ्या असंख्यात द्वीपांमध्ये नाही आहेत. तर कुठंपर्यंत आहेत? नंदीश्वर द्वीपामध्ये आहे. नंदीश्वर द्वीप कितवा? 8व्या, 11व्या आणि 13व्या द्वीपामध्ये एवढ्यापर्यंतच अकृत्रिम चैत्यालय आहेत. त्याच्या पुढं मध्यलोकमध्ये पण आहे. आपण नाही जाऊ शकत. का नाही जाऊ शकत हो? नाही, 2.5 द्वीपापर्यंत सांगली ना मर्यादा. 2.5 द्वीपातल्या जिनमंदिरात तुम्ही जाऊ शकता का? अकृत्रिम जिन चैत्यालयात नाही. का बरं? नाही, 2.5 मनुष्य लोक म्हणलं ना 2.5 द्वीपापर्यंत जाऊ शकतो ना. मग जाऊ शकता काय? कारण का नाही जाऊ शकत? नाही, थांबा. काय सांगितलं? ते कुठं आहेत? 458 जे जिनालय सांगितले ना, ते तुमच्या क्षेत्रामध्ये येत नाहीत. जसं की पंचमेरू म्हणला, मेरूवर तुम्ही जाऊ शकताय का? ठीक आहे, चतुर्थ काळात पण तुम्ही जाऊ शकताय का? आता तिथं विदय क्षेत्रामध्ये जन्मलात तुम्ही, तर तिथं जाऊ शकता का? भरत क्षेत्रामध्ये विजयार्ध पर्वतावर आहेत अकृत्रिम चैत्यालय, तिथं सुद्धा जायची तुमची शक्ती नाही आहे, हे सांगायला लागले. म्हणजे 6 खंड जे आहेत ना, तर त्या 6 खंडांमध्ये 1 आर्यखंड आणि 5 म्लेंच खंड. भैया मला पुस्तक पाहिजे. काय पाहिजे? पुस्तक हे घेऊन जा, पिशवी हे द्या त्याला. मला पुस्तक देऊन पाय तर जा, परत बस चालताय तिथं बोलत. संयम प्रकाश. नाही, तिथं त्यांना सांग की दिसतंय. मोठं जाड एकदम पुस्तक आहे, कपाटात ठेव. जाडच्या जाड आहे पुस्तक.
त्यांच्या तिथंच रूममध्ये, कोणाच्या? मी जिथं बसते तिथंच कोणाच्या? जय श्रीमान ठेवलेलं हो काल घेताना. हां काय सांगत होते मी? तिथं जाऊ शकत नाही आपण. हां म्हणजे काय सांगितलं, आर्यखंड आणि म्लेंच खंड आहेत ना जे, तर 5 म्लेंच खंड आहेत आणि एक आर्यखंड आहे. तर तुमची शक्ती एवढी पण नाही की तुम्ही आर्यखंडाला क्रॉस करू शकणार, कारण ते नाही का मध्ये 2 उन्मग आणि निमग्नामध्ये नद्या येतात विजयार्ध पर्वताच्या खाली, त्या तिथं गुफांमध्ये त्या दरवाजे आहेत, त्याला फक्त चक्रवर्ती क्रॉस करून जाऊ शकतोय, त्याला क्रॉस करायची आपली पण शक्ती नाही. आणि जेव्हा तो चक्रवर्ती दरवाजा उघडणार ना तेव्हा सगळं सैन्य पण जाईल, पण असं आपल्यासारखे सामान्य जीव तिकडं जाऊ नाही शकत. म्हणून त्या विजयार्ध पर्वतावर असणाऱ्या पंचविद्यालयामध्ये आपल्याला जाता येत नाही. मग आता अशीच रचना विदेह क्षेत्रातल्या प्रत्येक नगरींमध्ये आहे. प्रत्येक नगरीत 6 खंड आहेत. त्यामुळं मेरू पर्वत मध्यभागी सुदर्शन मेरू आणि त्याच्या बाजूला इकडं आणि इकडं अशा 16 नगरी. तर त्या नगरांमध्ये पण 6 खंड जे आहेत त्यातल्या आर्यखंडातनं बाहेर आपण नाही जाऊ शकत. मग मेरू पर्वतावर तर कसं जाणार? म्हणजे मेरूच्या खाली भद्रशाल वनात जातो का असं मी विचारला प्रश्न. तर त्या ठिकाणी पण जायची शक्ती, कारण क्रॉस नाही करणार. देवलोक जाऊ शकतात किंवा म्हटलं ना रुद्धिधारी मुनिराज किंवा विद्याधर मनुष्य जे आहेत त्यांची शक्ती आहे. जसं की ते सेठजी जात होते ना, अंजन चोर ज्यांच्याकडनं विद्या शिकतो, आकाशगामिनी विद्या, ते जात होते मेरूवर पूजन करायला. म्हणजे अशी विद्या ज्यांच्याकडे आहे ते जाऊ शकतील. पण सामान्य मनुष्याला अशा ठिकाणी मेरूवर वगैरे नंदीश्वर दीपात तर नाहीच नाही. सेठजींकडं विद्या होती, ती त्यांनी त्याला कुठल्या देवांनी प्रसन्न होऊन दिली होती, आकाशगामिनी विद्या. विद्या असू शकते, रुद्धी नाही असू शकत. आकाशगामिनी रुद्धी वेगळं, चारण रुद्धी आहे ती, आणि ही विद्या आहे ती विद्याधरांजवळ असू शकते. मग त्याला पण प्राप्त झाली ना ती अंजन चोराला पण. त्यांच्याकडनं काय केली होतं बस त्यांनी अंजन चोरांनी असं कट करायचं, फक्त तुम्हाला आकाशगामिनी विद्या देऊ का मी, कोणाकोणाला पैसा सांगा देऊया. नाही आहे का तुमची? काय का भैया आहे का श्रद्धा? फक्त शिंकाळ्यात बसायचं आणि त्या दोऱ्या कट करायचं की आकाशगामिनी विद्या सिद्ध. तर एवढ्याला फार बळ लागतं, गट्स नाही आहेत तेवढे आपल्यामध्ये कट करायचे. कसलेच गट्स नाहीत आपल्या बाहेर काय करायचं का गट्सच नाहीत आपल्या आत पण करायचे नाही, आत पण करायचे नाही आहेत. ते पण झालं की आत ध्यान करा, तर त्याला तर कुठं शक्ती लावतोय ते सुद्धा त्यामागं पण नाही. आमचं शरीराचं सहन नाही आहे, आम्ही तेवढं वेळ नाही बसू शकत, तेवढे उपवास नाही करू शकत, ध्यान नाही करू शकत, सगळीकडं निर्बळता दुर्बळता दाखवतो. आपल्यावर पण तसं प्रसंग आला तरी करणार नाही आपण, हे सांगायला लागले मी. इकडून खाई तिकडून आग असेल ना, काय म्हणायचं, समजा समोरून साप यायला लागलाय तर त्या ह्याच्यात ते आलं ना श्लोकात भक्तामरच्या वगैरे, साप आला, ते सिंह आला, खवळलेला हत्ती आला, काय केलं हो तिथं? नुसतं नामस्मरण केलं म्हणलं भगवंतांचं आणि सगळी ती संकट दूर झाली. ते फुतकारणारा तो सर्प असा काय म्हणलं, रक्तेक्षणम समदको कीडकंठ नीलम क्रोधोद्धतम फणीनमुत्फण मापतंतम, असा लालबुंद झालाय आणि फणा काढून येऊन फुतकारतोय तुमच्या समोर. कसं चालणार हो त्याच्यासमोर? कसं चालला तो? जो जिनभक्त आहे, ज्याच्या अंतरंगामध्ये इतकी भक्ती आहे, तो कसा चालला? म्हणा पुढं. आक्रांत लोकमलिनी, नाही 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 नाही, त्याची तिसरी लाईन काय? फणीनमुत्फण मापतंतम आक्रामती क्रमयुगाचल दमनी हृदयस्य पुंसः. सांगा अर्थ काय त्याचं? ज्याच्या अंतरंगामध्ये तुमचं नाव रूप नागदमणी आहे, म्हणजे भक्तिरूप घ्या. आता भगवंतांना ज्यांनी श्रद्धेमध्ये असं स्थापन केलंय, ज्याच्यामध्ये ती नागदमणी म्हणजे नागाचं विष कमी करणारी, प्रभाव कमी करणारी अशी ती एक बुटी आहे म्हणा, जडीबुटी वगैरे. मग ज्याच्या अंतरंगामध्ये भगवंतांच्या नामस्मरण रूप
नागदमनी आहे तर तो सहज चालतो, त्याची पायाची गती सुद्धा बदलत नाही. समोरून तो येतोय ना, पाय सुद्धा त्याचे फास्ट नाही, ढांग टाकली आहे असं नाही, बस सहज त्याने गमन करतो असा अर्थ आहे. काय आक्रामती क्रमयुगेण निरस्त शंक, कसली शंकाच नाही, निशंक. आणि कसं क्रमेण, अक्रम नाही. म्हणजे काय म्हणायचं, जसं ते तो आला नाही का हत्ती समोरून, तुमच्या गज काय तिचं नाव असतं, हां बाहुबलीची आई हो, काय तिचं नाव हो सांगा, काय नाव होतं तिचं पिक्चरमधलं? बाहुबली तुमच्या समोर काय भगवानच आले होय. तिचं नाव काय, आपण बघितलंच नाही तर काय माहिती. बाहुबलीची आईचं नाव काय असतं? ते शॉर्ट दाखवते तो सारखं, तो आला समोरून, तिच्या डोक्यावर ते ठेवलेलं असतं आणि ती चाललेली असती. शिवगामिनी, सॉरी हां शिवगामिनी. तर ती तिच्या डोक्यावर ते ठेवलेलं असतं अग्नी, आणि त्यांची विधी असती की जाऊन तिथं त्या होमामध्ये टाकायची असती. पण राजवाड्यापासून त्या होमापर्यंत क्रमाने पाय चालवायचे, न स्पीड घ्यायचा, न थांबायचं, न कुठलं बदलायचं, काय नाही. रस्ता ज्या आहे त्या रूटनी, ज्या आहे त्या स्पीडनी, काही येऊ दे संकट असं त्यांचं होतं. आणि समोरून तो हत्ती आला तर तिने आपलं रस्ता बदलला नाही. बाकी सगळे प्रजा पळू लागली, सगळं करायला, पण ती तिच्या स्पीडनीच चालणार, पाय पण बदलायचे नाही, तिकडं तिकडं पळायचं नाही, काहीच नाही. आणि समोरून तो येतोय, कसं चालणार हो ज्योतिका की बसा, आहे का पाप लागतंय आमच्याकडं थोडंसं, आमचं पण काहीतरी बघत जावं की, आम्हाला बी देत जावा सहवास. तर त्याच्यासारखं सांगितलं जेव्हा तिथं, तर ते काय दाखवायचं म्हणून दाखवलं असेल तुम्हाला, पण इथं म्हटलं जिनभक्ती ज्यांच्या अंतरंगामध्ये आहे तर ते त्या हत्तीचं समोरून आक्रमण होऊ देत, किंवा ते म्हटलं ना काय दावानलम ज्वलित मुज्व, काय दावानलम नाही हो, दावानलम मुत्स्फुलिंगमच आहे का तिथं, दावानलम ज्वलित मुज्वल मुत्स्फुलिंगम. हां पुढं विश्वम जिगत सुमिव सम्मुख मापतंतम, म्हणजे तुम्हाला विश्वाला गिळंकृत करायला आलंय अशी ती दावानलाची अग्नी भडकली आहे. तरी सुद्धा भगवंतांचं जिथं अनुराग आहे, अंतरंगामध्ये भक्ती आहे ज्यांच्या, त्यांना सांगितलं ते त्यांच्या कीर्तनाच्या जलाने सगळा इतका मोठा दावानल नष्ट होतो. मग जाऊन यायचं होतं ना आत्ता तुम्ही ॲमेझॉनच्या जंगलामध्ये हो, हां किती मोठी आग लागली होती तिथं, का विजवली नाही जाऊन? इवन अजून कुठं लागली होती आत्ता? तुमच्या अमेरिकेमध्ये. हां मग का नाही गेला? तिथल्या लोकांना सांगायचं होतं ना, एवढं सोपं उपाय होतं. काय उपाय हो? रंगतरंग शिखर स्थित यान पात्रास त्रासम विहाय स्मरणात व्रजंती, म्हणजे काय सांगितलं, नुसतं स्मरण केलं तरी सुद्धा प्राप्त करतं ते. काय प्राप्त करतं? मागचं काय लाईन आहे बघू जरा, कुठं? हां हे म्हणजे त्या समुद्रामध्ये भीषण तुफान उसळलाय आणि त्या काय म्हटलं, मगरींचा समूह सगळा क्षुभित झालेला आहे. पाठीन पीठ भय दोलवन वाढ वागणं, त्या समुद्रातली अग्नी अशी भडकली आणि ती तुम्हाला काय म्हणायचं, पाठलाग करते असं म्हणा त्या ठिकाणी. आणि असे इतके उसळलेल्या लाटा आहेत उंच उंच की त्याच्यावर रंगत तरंग शिखर स्थित यान पात्र, अशा ठिकाणी उसळलेल्या लाटाच्या वर एखाद्या यानात, काय त्या जहाजात तुम्ही बसलाय, काय परिस्थिती असणार हो? कुठलं तरी जहाज असं डुबायला लागले जिथं की त्या नदीमधून त्या समुद्रामधून बाहेर पडायचा चान्सच नाही तुम्हाला. अशा ठिकाणी तुम्हाला कोण रक्षा करणार आहे?
स्त्रासम विहाय भवतः स्मरणात व्रजंती, ज्यांच्या अंतरंगामध्ये भगवंतांचं स्मरण आहे, इतकी दाटून आलेली भक्ती आहे, तर ते नुसतं स्मरणाने सुद्धा त्यातून बाहेर पडण्याचा त्यांना मार्ग मिळतो. असं तिथं काय, त्या त्रासातून ते मुक्त होतात. कोण? ते ज्यांना अशी भक्ती आहे ते सहज बाहेर पडतात. कशासाठी सांगितलं हे सगळं? कशासाठी सांगितलं? कशासाठी सांगितलं भैया? आपले तिकडं का गेलो पण श्रद्धेकडं? अंजन चोराच्या भक्ती, अंजन चोरच तिथं जात होता मेरू पर्वतावर. विद्या त्याला प्राप्त झाली, तर तशी विद्या आपल्याला का नाही प्रज्वल? तर त्यांनी फक्त दोऱ्या कट केल्या होत्या आणि वर गेला. आपल्याला दोऱ्या कट करायला येत नाही. आपली श्रद्धा नाही भगवंतांवर, मग बस बघू अशा विमानात बसतो म्हणाल. त्याचं काय, तुम्हाला भीती वाटायची बसला तर त्याला भीती वाटायची नाही. तर असं सांगतायत की अशा त्या अकृत्रिम चैत्यालयांची महिमा समजती एक आपल्याला काय आहे ते. तिथं जाऊन असे ते देवलोक काय म्हणायचं, कंटिन्यू सगळ्या प्रहर 8 दिवस तर निरंतर पूजन करतायत. आणि तिथे जाऊन अशी त्यांची भक्ती, असं पूजन आहे की आनंद भोगतात त्याच्यामध्ये, हे सांगितलं होतं. तर तिथे जे भगवान आहेत ते कसे आहेत? तो वितरागी आहेत. सरागी भगवंतांचं पूजन करण्यायोग्य नाही. म्हणजे आम्ही हे सगळं घेतलं होतं आधी आता, की अकृत्रिम जिनबिंब आहेत ते रंगीबेरंगी असतात, पण तुमचं जिनबिंब एकच कलरचं, म्हणजे विदाऊट कलर म्हणा. पितळेची असेल तर पिवळ्या कलरचं, तुमच्या दगडांची असेल तर त्या दगडाचं रंग. मग असं का? अकृत्रिम चैत्यालयांना काय लाल नख, मुख, नयन, श्याम, अरु, श्वेत, हे सगळे रंग आहेत तुमच्या त्या अकृत्रिम चैत्यांमध्ये, बिंबांमध्ये. मग तुमच्या बिंबांना का नाही तुम्ही असं कलरफुल करत? आहे तसंच की जसं मनुष्याचा रंग आहे तसाच रंग, दुसरा काय रंग लावायचं नाही आहे. किंवा जाऊ दे त्यांचं शरीर कसं होतं तसल्या रंगाचं करा. मग ते का नाही नमस्कार करण्यायोग्य ज्योती काकी? असं तुम्ही विचारायला पाहिजे. सांगा रेश्मा काकी, का? काय असते? तुम्ही लोक ऐकत नाही म्हणून असं झालंय. सांगा काका. हो जयश्री मा, आम्ही पण ऐकतो सगळे, आम्ही पण सगळे ऐकतो. सांग भैया. हा, तर तो रंग म्हणजे परिग्रह झाला प्रतिमेला, आणि करायचं म्हटलं तर ते चालणार, आणि ते अकृत्रिम असेल तर ती गोष्ट वेगळी. मग तुम्ही ओरिजिनल आणाणी करा. तर तशी दगडं पण आपण वेगळी वेगळी जोडत नाही. एका अखंड दगडामध्येच प्रतिमा असते, किंवा अखंड त्या धातूची. असं कुठून तरी मिळवलेलं, मिसळलेलं, जोडलेलं अशी प्रतिमा पूज्य नाही. जसं बाहेर तर तो परिग्रह. बाहेर जसे प्रतिमा असतात ना, हात जोडलेले असतात, मुंडकं जोडलेलं असतं, असे वेगळे वेगळे पार्ट्स असतात त्यांचे. पण तसं नाही आहे. जी जिन प्रतिमा असणार ती कशी असणार? अखंड असणार. त्याच्यामध्ये जोड कुठं आला तर परिग्रह झाला, ग्रंथ झाला. म्हणून सांगितलं ती प्रतिमा, आणि बाहेरून जरी काय तिथे लावायला गेला तरी सुद्धा ती परिग्रही झाली. तर त्यासाठी त्यांनी समंत भद्राचार्यांचं उदाहरण दिलंय की वीतरागी असतात तेच देव असतात, आणि ते कसे 18 दोषांनी रहित, सर्वज्ञ आणि हितोपदेशी असतात. समंत भद्राचार्य बहुत बड़े प्रकांड विद्वान आचार्य थे. संयम प्रकाश है. इनका हृदय भगवान जिनेन्द्र की भक्ति से ओतप्रोत था. कोणाचं? समंत भद्राचार्य. भस्मक व्याधि के कारण इन्होंने आचार्य श्री की आज्ञा से मुनि दीक्षा छोड़ दी थी. कुठं होते ते? उस समय काशी में शिव जी के मंदिर में वे सब मिष्टान्न खा जाया करते थे. जे काय ते देवाला चढवणार ना आणून ते सगळं खात होते. पण तरी सुद्धा ते शुद्ध असायचं बरं का भोजन. असं नाही की उगीच कुठलं तरी मार्केटचं आणलंय, दुकानातलं आणलंय आणि चढवलंय, असं नाही.
त्यावेळेस खाणारे सुद्धा सगळे शुद्ध भोजीच होते. काय आपल्या घरी आपण आपल्यासाठी बनवत नाही तर दुसऱ्याला तर काय शुद्ध देणार. आपण स्वतः खाल्लो तर तुमच्या घरी ऐनवेळीस पात्र आलं तर त्याला सुद्धा शुद्ध भोजन मिळेल. मग ते जे काय देवाला चढवणार ते आजकाल लोक सोनपापडी चढवते, अजून काय म्हणले तसले बाहेरचे आणलेले विकतचे लाडू चढवतात. तसं नाही, त्यांनी शुद्ध देसी स्वतःच्या घरातलं घीचं आणि बनवलेलं सगळं प्रासूक असं ते जे लाडू होते ते आणून चढवले होते शिवाच्या समोर. मिष्टान्न त्या सगळ्या मिष्टान्नाला हे खाऊन टाकत होते. कुछ दिन के पश्चात जब भस्मक रोग चला गया, क्या हुआ? हाँ, तब उनके खाने से मिष्टान्न बचने लगा. फिर शिवकोटि राजा जो कि उस शिव मंदिर के संरक्षक एवं शिवभक्त थे. काय सांगितले? माय समोर बसा. शिवकोटि राजा जो कि शिव मंदिर के संरक्षक एवं शिवभक्त थे. मागू नको. उसने पता लगाया कि क्या कारण है कि प्रथम तो शिव जी का भोग नहीं बचता था, अब क्यों बचता है. काय निघाला कारण? अनंतर पता चला की इस मिष्टान्न के भोगी समंतभद्र है. कशासाठी सांगते माहिती का? श्रद्धा कशी असते अंतरंगामध्ये आणि त्याचं फळ कसं मिळतं याच्यासाठी. उनसे कहा गया कि आप शिव जी को नमस्कार करो. केला का? केला की वंदे. कोणाला वंदे केला? त्यांच्या ज्ञानात त्यांच्या श्रद्धेत थोडी तिथे शिव होते समोर. म्हणजे समोर कोणाची प्रतिमा आहे त्यांना नमस्कार नसतो. तुमच्या श्रद्धेत ज्ञानात जे असतात ना त्यांना नमस्कार असतो. म्हणून जाऊन कुठं पण देवो टेकवा असं सांगीना मी, पण नमस्कार करत असताना तिथे समोर श्रद्धास्थान आहे त्याचाच नमस्कार होतो. जसं मागे एकदा सांगितलं होतं की एक पंडितजींनी काय सांगितलं, एका मंदिरमध्ये सगळे भगवंतांचे प्रतिमा होते, पार्श्वनाथ भगवान असे वेगवेगळे वेदीवर एकाखाली एक असे ठेवलेले आणि सगळ्यात खाली पद्मावती होती. तर ते पंडित पद्मावती देवीला नमस्कार करणारे नव्हते, वितरागी भगवंतांनाच नमस्कार करणारे होते. पण आता अनेक जण तिथं असे होते की जे फक्त वितरागी देवशास्त्र गुरूंनाच मानणारे तिथे नमस्कार करणार. कोणाला? भगवंतांना, त्याला नाही खाली. तर सरागी देवांना करत नव्हते. पण ते पंडितजी आले आणि त्यांनी काय सांगितलं, म्हटले मी या ठिकाणी नमस्कार करणार नाही. का? म्हटले माझा पहिला नमस्कार पद्मावतीला होतो. म्हणजे नमस्कार मी करणार तर पहिल्यांदा ती देवी आहे समोर आणि मग नंतर तिथं वर जिनेंद्र भगवान आहेत. मग माझा नमस्कार तिला होतो म्हणून मी तर नमस्कार करणार नाही. म्हणजे असं नाही आहे, हे सांगायचं आहे मला. तुम्ही केलेला नमस्कार समोर कोण आहे, पहिला कोण आहे त्यांना होतो असं नाही आहे. तुम्ही ज्यांना करताय त्यांना नमस्कार आहे. काय म्हटलं हो? हां, म्हणजे तुम्ही बाहुबलीला गेलाय की नाही आता, हे काय श्रवणबेळगोळ बाहुबलीला, तर तिथं प्रतिमा 58 फूट, तिच्या पायाच्या जवळ जाऊन नमस्कार करता का हो? समजा कुठं बसलाय किती 50 फूट लांब, तर नमस्कार करताना मध्ये कोण कोण आलं, त्या सगळ्यांना नमस्कार झाला का तुमचा? म्हणजे श्रद्धास्थान जिथं आहे तिथंच नमस्कार असतो, तिथंच झुकतात, अन्यथा कुठेही नाही. किंवा तो नमस्कार कोणाला होतो असं म्हटलं जाणार नाही मध्ये आधी कोण असेल तर सांगतायत की हाँ, उनसे कहा गया कि आप शिव जी को नमस्कार करो. उन्होंने राजा के क्रूर आग्रह पर भी उनको नमस्कार नहीं किया. राजाचं नाव काय? किती लक्ष आहे बघू दे. राजाचं नाव काय? शिवकोटी. हां, हाय तुम्ही समोर माझ्या. काय नाव? शिवकोटी राजा होता. आणि त्यांनी क्रूरतेने आग्रह केला तरी सुद्धा समंतभद्र आचार्य, आता ते समंतभद्र गृहस्थ म्हणा, तर त्यांनी त्यांच्यासमोर पिघळले नाहीत, घाबरले नाहीत. अनंतर स्तुति भी की तो स्वयंभू स्तोत्र द्वारा 24 तीर्थंकरों की ही की.
तत्पश्चात उस शिवलिंग में चंद्रप्रभु भगवान की मूर्ती निकली. म्हणजे जेव्हा त्यांनी नमस्कार केला तेव्हा त्या वितराग भगवंतांना नमस्कार केला, शिवाला नमस्कार केलेला नव्हता. म्हणून सांगतायत कुठंच आपलं श्रद्धास्थान ठेवतो त्याच्यानुसार आपला नमस्कार घडतो. म्हणून तिथं कृत्रिम चैत्यालयांमध्ये जरी गेलं तरी कोण कुठं नमस्कार करतंय, म्हणजे नमस्कार केला म्हणून पण तुम्ही ज्ञानी आणि सम्यक दृष्टी असं नाही. अकृत्रिम चैत्यालयाचं दर्शन करणारे प्रत्येक जीव भेदविज्ञानी असतात का नसतात? का 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 हां, म्हणजे तिथं गेल्यावर सम्यक दर्शन व्हायलाच पाहिजे असं नाही, नाही होत असं पण नाही. कारण तुमची कशी धारा आहे, किती समर्पण आहे, किती तिथं एकाग्रता आहे, कशी तुम्ही परिणती करताय, विशुद्धी आहे, त्याच्यानुसार तुम्हाला स्वभावाची प्राप्ती होणार आहे. म्हणजे भगवान हे फक्त निमित्त आहेत, ते तुम्हाला सम्यक दर्शन करवणारे नाही आहेत. म्हणून करायचा पुरुषार्थ तुम्हाला स्वतःला. काल सांगितलं होतं ना की पूजनाचे 2 भेद आहेत, प्रत्यक्ष पूजन आणि परोक्ष पूजन. सांगा काय अर्थ? प्रत्यक्ष पूजन म्हणजे भैया समोशरणामध्ये साक्षात जिनेंद्र भगवान बसलेत, डोक्यावर घ्या पदर. तर जो समोशरण में गंधकुटी के मध्य अष्टप्रातिहार्यातिशय से विराजमान तीर्थंकर भगवान की पूजा की जाती है, क्योंकि भगवान तीर्थंकर अनंत दर्शन, अनंत ज्ञान, अनंत सुख और अनंत वीर्य रूप, अनंत चतुष्टय सहित जीवन मुक्त अवस्था में विराजमान है. म्हणजे एक फील घ्या ना, म्हणजे जेव्हा मी हे वाचलं ना त्यावेळेस असं वाटलं की समोशरणामध्ये असे साक्षात भगवान बसलेत आणि पूजन करत असतील तर काय आनंद येत असेल. आहा आहा असं. म्हणजे ते उगीच मी सांगत नाही. हां, म्हणजे आता तुम्हाला इथं त्यागी बघून माहीत नाही आहेत दिगंबर मुनी वगैरे, मग समोर आल्यावर आपल्याला किती त्यांच्याबद्दल आदर, किती महिमा आहे. दिसले का समोर तुम्हाला? माझ्यासमोर तर रोज असतात, म्हणजे तुमच्यासमोर जास्त असतात माझ्यासमोरपेक्षा, माझ्या मागं बसलेत. तर त्यांना आपल्या ज्ञानात ठेवलं तर रोज जवळ आहेत आपल्या, आणि मग त्यांच्याबद्दल एक आपल्याला बहुमान प्रगट होतो. मग तिथं तर साक्षात समोर कोण आहेत? रेश्मा काकी समोशरणात अरिहंत भगवान आहेत. जाऊन आलाय का कधी? जायचं का? अनेक वेळा जाऊन आलोय पण कधीच फायदा करून घेतला नाही, कधीच आपल्याला त्याचं मोल वाटलं नाही. यद्यपि आजकल इस भरत क्षेत्र में साक्षात अरिहंत भगवान नहीं है, किंतु विदेह क्षेत्र में सीमंदर स्वामी आदि 20 तीर्थंकर विद्यमान है. उनकी वहाँ जो पूजन की जाती है वह प्रत्यक्ष पूजन है. जे कोणी समोशरणात जाऊन पूजन करतात ते प्रत्यक्ष पूजन झालं. मग समोशरणात जाऊ शकतो का हो? अकृत्रिम चैत्यालयात जाऊ शकत नाही तुम्ही, समोशरणात जाऊ शकता का? कसं? आता नाही, जेव्हा असणार तेव्हाच की. कसं? कुठं असतंय ते समोशरण? कुठं असतंय? आपल्या क्षेत्रातच असते ते. हे अकृत्रिम चैत्यालय आपल्या क्षेत्रात नाही आहेत म्हणून आपण तिथं नाही जाऊ शकत आहे. पण समोशरण फिरतं ना सगळीकडं. तुमच्या क्षेत्रात येतं. दहेगावला आलं म्हटल्यावर दहेगावची माणसं तिथं गेली ना दर्शनाला. नादेपुत्याला आलं. बरं, तुमचं नादेपुत. मग तिथं ते दर्शनाला जाऊ शकतात. कशासाठी सांगले? समोशरणात जाऊ शकतात पण अकृत्रिम चैत्यालय आपल्या क्षेत्रात नाही. हां, नाही, विधेयक क्षेत्रात आत्ता तिथं आहेत ना विद्यमान 20 तीर्थंकर आहेत. तर समोशरण फिरतंय बरं का सगळीकडं, आणि तिथं असणारे भव्य जीव तिथं जाऊन लाभ घेऊ शकतात. आणि ते पण समोशरणाची रचना माहिती आहे तुम्हाला. कसं? 20,000 पायऱ्या असतात. किती भैया? कसं चढणार? त्या गिरणारला किती म्हटले? 5,000 आहेत तर सगळे हाशहुश करतात. इथं 20,000 कसे चढायचे ज्योतिका की? शिखरजीला किती 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 गेले सांगा कर्म चढताना. म्हणजे चंद्रतारे दिसायला लागतात म्हणतात दिवसा सुद्धा चढायला लागतं की ते शिखरजीचं पहाड. हो, मग तसं इथं समोशरणाला तर 20,000 पायऱ्या असतात. प्रियंका ताई जायचं का?
भावना करा. येस, मी जाणार, दर्शन करणार, सिद्ध चढायला होणार. लागत नाही तो. हा, एका पायरीवर चढलं की अंतर्भूताच्या शेवटच्या. बरोबर. इतकं इझी आहे. बघा की जाऊन शिखरजीला एक पाय ठेवलं की शेवटचं टोक मिळालेलं असतं आपल्याला. म्हणजे भक्ती ही अशी प्रगट झालेली असती ना, तिथं चढताना काय वाटत नाही. आम्हाला पण असंच झालं, गिरनारला चढताना जाताना लोकांनी लय घाबरवलं. म्हटले कसं चढणार, इतके उंच पायऱ्या आहेत, इतके आहे, तितकं उंच आहे ते पहाड आणि असं तसं. शिखरजीपेक्षा डेंजर आहे गिरनार. होय ना, बरं. तिथं 24 आहे, तिथे एकच आहे. तर ते म्हणजे असं घाबरवलं लोकांनी हो, हे सांगायचं आहे मला. पण काय म्हणायचं, जायचंय तर एकदा निघालं की केल्याशिवाय खाली आलं नाही. झालं म्हणजे तसं एकदा आनंद असं प्रकट झाला ना, होणार आहे म्हणून, करणार आहे म्हणून, एक काय म्हणायचं, विल पॉवर म्हणा, एक शक्ती अशी अंतरंग प्रकट झाली की सगळं अशक्य कार्य होऊ शकतं. तर तसं इथं समोशरणाच्या पहिल्या पायरीवर जो पाय ठेवतो त्याला ती पायरी शेवटच्या पायरीवर घेऊन जाते. काय म्हणते तरी त्याला, एलिव्हेटर, एक्सलेटर म्हणते तो. बरं. म्हणजे ते जसं एअरपोर्टवर वगैरे पायऱ्या असतात ना, तिथं फक्त उभा राहावा, तर उभारून या एकदा जाऊन. कुठं, समोशरणात. तर असं सांगायचं आहे, म्हणजे त्याचं कष्ट नाही आहे. जेव्हा भगवंतांचं दर्शन करायला जाणार तर तुम्ही जर हासहूस करून ते पायऱ्यात चढून जर दमलात तर कुठं जाणार आहे. आत भूमी आहेत परत इतकी, 8 भूमी, 8व्या भूमीमध्ये भगवान आहेत. मग तिथंपर्यंत जाऊपर्यंत राहणार का काय त्राणांगामध्ये. म्हणून सांगतायत की, आणि जवळ नाही आहे ते, एकानंतर एक भूमी अशा आहेत की सगळ्या मनोरंजनाची सगळी साधनं, आणि मग तिथंपर्यंत जाईपर्यंत अजून सगळी शक्ती गेलेली असणार. म्हणून सांगितलं असं नाही होत. जेव्हा तुम्ही चढणार तर आपोआप चढले जाणार. आणि भव्य जीव असेल तर तो नियमाने श्रीमंडप भूमी ना, शेवटची जी असते ती, जिथं भगवान विराजमान आहेत, तिथंपर्यंत पोचणार आणि दिव्यध्वनीचा लाभ घेणार. मग जेव्हा साक्षात भगवंतांचं पूजन करतो तर ते प्रत्यक्ष पूजन झालं. आणि परोक्ष पूजन कशाला म्हणायचं, काय बाधा आहे. नाही, मला पण माहित नाही, मी कुठे गेली आहे, म्हणजे जाऊन आली, आता नाही लक्षात. बरोबर आहे ना, प्रत्यक्ष पूजन म्हणजे भगवान साक्षात आहेत. तर भावपूजन म्हणा, किंवा आता तिथं काय करत असतील तर कशात आलं का असं उल्लेख, ते नाही का फुल घेऊन गेलं बेडूक, पोचलं नाही पण तरी गेलं की, म्हणजे चढवायच्या हिशोबाने गेला होता घेऊन. तसं काय हो, देव लोक चढवतात का जाऊन तिथं समोशरणामध्ये, किंवा राजा म्हणा, असं चक्रवर्ती, एक भावपूजा म्हणा करत असणार. समृद्धीची काय संबंध आहे, मला पूजनाचे भाव आहेत, भक्तीचे भाव आहेत, तर काय चढवून करत नसणार, तर भावपूजा वगैरे करत असतील अशा प्रकारे. चढवणं वगैरे नंतर आलं असं आहे ना, काय नाही. जेव्हा द्रव्यपूजन भावपूजा दोन्ही एकत्र झालं की, तर प्रत्यक्ष पूजन म्हणजे साक्षात भगवान समोर असताना करणं. आणि परोक्ष पूजन म्हणजे काय, जसं आता कुठल्या त्यागींचं आहार करत असताना वगैरे तुम्ही तिथं नवदा भक्तिपूर्वक पहिल्यांदा अष्टद्रव्यांनी पूजन करता, ते प्रत्यक्ष पूजन झालं. आणि समजा आता वीरसागर महाराज गेले, त्यांची प्रतिमा समोर ठेवली आहे, त्यांना स्थापन केलं, त्यांची पूजा करताय, प्रतिमेची असं नाही, त्यांची पूजन करतोय, त्यावेळेस ती परोक्ष पूजन झालं. वीरसागर महाराजांची पूजन करत असताना तुम्ही. तसं उन तीर्थंकर अरिहंत की प्रतिमा की जो अरिहंत की स्थापना पूर्वक पूजन की जाती है. समोर तुमच्या फक्त प्रतिमा आहे, त्याच्यामध्ये स्थापना केली आहे अरिहंतांची आणि पूजन करताय, तर ते परोक्ष पूजन आहे. कुठलं पूजन चांगलं, प्रत्यक्ष असू दे, परोक्ष असू दे, शेवटी परिणामांनी कुठं जोडलं गेलो त्याच्या अनुसार आपलं पूजन घडणार. तर त्यासाठी आपण ह्याचा एक अर्थ बघत होतो. हां, त्यातली एक भक्तीचं उदाहरण सांगायचं होतं मला. त्या भगवंतांची भक्ती जर हृदयामध्ये असेल तर तुम्हाला
कसा मार्ग मिळतो संकटातून ह्याच्यासाठी सांगितलं, जिनभक्ति का प्रभाव। सुहावना समय था, आकाश में चारों ओर काले काले मेघ एकत्र हो रहे थे। सूर्य की किरणें बहुत प्रयत्न करने पर भी अपने प्रकाश से धरती को प्रकाशित नहीं कर पा रही थी। दिसलं का असं काय क्लायमेट कसं आहे ते? गगन तो काला था लेकिन पृथ्वी हरी भरी दिखाई दे रही थी। सती सुलोचना के मन में नदी के तट पर स्थित जैन मंदिर के दर्शन की इच्छा उत्पन्न हुई। कधी असं घनघोर वर्षा होणार आहे असं क्लायमेट असताना, काळभोर सगळं आकाश झालंय आणि साधं प्रकाश जमिनीवर पडेना इतका काळोख पडलाय, आणि अशा प्रसंगामध्ये तिला गर्भवती होती आणि डोहाळे लागले काय, मला जिन भगवंतांचं दर्शन करायचं, ते पण कुठं, नदीच्या तटावर आहे त्या मंदिरात। कोण जाणार बरोबर? दर्शन की इच्छा उत्पन्न हुई। हाथी को तैयार करने के लिए महावत को बुलाया गया। मेघों से भरे हुए आकाश को देखकर महावत ने हाथ जोड़कर कहा, वर्षा ऋतु है, हाथी का पैर किसी भी समय फिसल सकता है। धरती इतनी गीली है कि हाथी सुविधा के साथ न चल सकेगा। आकाश में लटकते हुए बादल न मालूम कब बरस पड़ेंगे। ऐसे समय में हाथी की सवारी कष्टदायक सिद्ध हो सकती है। इस म्हणून त्याला सांगायचं होतं की तुम्ही आता करू नका हा प्रयास, हे काय तुमच्यासाठी घातक ठरेल हे। पण फिर भी जैसी आज्ञा हो, सेवक का धर्म तो निवेदन करना है। सांगणं माझं काम होतं, तुमची जशी आज्ञा असेल तसं करू। हाथी है, साध्वी सुलोचना ने के विशेष आग्रह करने पर हाथी को सजाया गया। स्त्री हट्ट। फिर और होदे पर बैठकर भगवान जिनेंद्र देव का स्मरण करने लगी। हाथी बड़ा और चलते चलते वह नदी के किनारे पर आकर खड़ा हो गया। महावत ने कई बार आगे बढ़ने का संकेत किया, लेकिन गजराज डरती हुई आंखों से एक बार नदी की ओर देख रहा था और दूसरी बार आकाश की ओर। शेवटी त्यांना पण एक अंदाज असतो प्राण्यांना, आणि भय जास्त असतं अंतरंगामध्ये, त्यामुळं ते पुढं सरकायची त्याची तयारी नव्हती, त्याला इच्छा नव्हती पुढं सरकायची। हाथी बड़ा, चलते चलते वह नदी के किनारे पर आकर खड़ा हो गया। एक बार डरती हुई आंखों से एक बार नदी की ओर देख रहा था, दूसरी बार आकाश की ओर। निर्दय होकर महावत ने अंकुश को उठाया और हाथी के एक कान में कूदा मारा। हल्की चिंगाड़ के साथ हाथी नदी में उतरा। काय करणार, वरून मार्ग पडतोय म्हणल्यावर त्यांनी पाय टाकला नदीमध्ये, काय झालं, और बीच में आकर विकल हो उठा। आकाश ने पानी गिराना शुरू किया और एक विकराल मगर ने हाथी का पैर धरकर दबोचा। आता घसरायची भीती गेल्या बाजूला, पाण्याची भीती तिसरी, आणि आता झालं काय चौथं संकट, मगरीने पाय धरला हत्तीचा। आता काय करायचं? महावत की आंखों में घबराहट प्रगट होने लगी। मला तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात दिसायला लागली घबराहट, काय झालं असेल। तथा सुलोचना ने क्या किया, आंखें मूंद कर भगवान का नाम स्मरण करना प्रारंभ कर दिया। सहसा महावत नहीं कुठे गेला, उसके निरंतर हिलते हुए होठों से नमोकार मंत्र के अक्षर सुनाई पड़ रहे थे। कोणाला? हत्तीला, महावतला, सगळ्यांनाच म्हणा। सहसा महावत का चेहरा खिल उठा और उसने देखा कि नदी सूख रही है। काय झालं? मगर कुठं जायचं? और मगर हाथी का पैर छोड़कर भागा जा रहा है। चला म्हणा बघू नमोकार मंत्र, तुम्हाला पाण्यात सोडते मगरीच्या। काय असणार शक्ती? हाथी ने अपने डगों को बढ़ाया, पावलं उचलली त्यांनी,
और सुलोचना ने उस पार पहुंचकर श्री मंदिर जी में पूर्ण भक्ति भाव से पूजा की. सद्भक्ती का ऐसा ही प्रभाव होता है. काय शक्ती होती त्यांची त्या परिणामांमध्ये. सगळं ते बाहेरचं क्लायमेट पण त्यांच्या अनुकूल व्हायलाच पाहिजे अशी परिवर्तनं घडायची. आपल्याला मंदिरात आलो तर काल म्हणले एकांना जाऊन पुस्तक घेऊन या मंदिरात. इथंपर्यंत आले, लॉक काय म्हणले, निघून गेले. म्हणजे लॉक नव्हतं बरं का, ते कडी अडकवलेली फक्त, पण लॉक आहे म्हणले निघून गेले. म्हणजे आपल्याला पाहिजे तर ते दरवाजे उघडे व्हायला पाहिजे, लॉक तर सोडा. पण आपण कुठं तेवढी भक्ती करतोय, तशी आपली उत्स्फूर्त समर्पण कुठं असतंय त्याच्याविषयी. पाहिजेच असं एक जर लावली ना तर आज मिळालं पुस्तक आम्हाला. शोधून शोधून किती पुस्तक काढायचं होतं, एक तर मिळत नव्हतं. पण शिकायची जिज्ञासा असली ना की सगळं प्राप्त होतं. तसं भक्ती अशी उत्स्फूर्त असावी जेणेकरून सगळ्या संकटांचा सुद्धा सहज नाश होतोच. हो. जय श्रीमान. ध्यान जाणा मी निर्भय स्वरूपी आहे, निश्चिंत स्वरूपी आहे, निशंक स्वरूपी आहे. कारण माझं स्वरूपच असं आहे की जे मला भयभीत होऊ देत नाही. मला ना जन्माचं भय आहे, ना मरणाचं भय आहे, ना जरेचं भय आहे. या सगळ्या भयांच्या अतीत अशा निर्भय स्वरूप आत्माच मी आहे. हा विश्वास निर्माण झाला तर सर्व प्रकारच्या भयातून मुक्ततेचा अनुभव येऊ शकतो, येतोच. स्वरूपाच्या अनुभवातच निर्भयतेचं बीज आहे. म्हणून निर्भार होऊन, निशंक होऊन, निश्चिंत होऊन आपल्या अनाकुल निराकुल निश्चिंत स्वरूपाला जाणूया, जे कोणत्याही संकटाने प्रभावित होत नाही असं हे माझं स्वरूप आहे. बाहेरची परिस्थिती अनुकूल असू द्या, प्रतिकूल असू द्या, या सगळ्याने अप्रभावित तत्व मी आहे. अप्रभावित स्वरूपोऽहम्. नमो अरिहन्ताणं, अरिहन्ताणं, नमो सिद्धाणं.